नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 23 प्रामाणिक इस्त्रीवाला या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, कोण ते लिहा। 5वीत शिकणारी शिवानी। कपड्यांच्या घड्या करणारा शिवराज। आईजवळ पैसे देणारे बाबा। पैसे परत करणारे दामू काका। पैसे मोजून घेणारी आई। दामू काकांना बक्षीस देऊ करणारे बाबा। प्रश्न 2, कोण कोणास म्हणाले ते लिहा। अ, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे। आई शिवानीला म्हणाली, काय रे बाबा, कपडे आणलेस का? आई इस्त्रीवाल्या दामू काकांना म्हणाली, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला। बाबा इस्त्रीवाल्या दामू काकांना म्हणाले, आम्ही गरीब आहोत पण कष्टानच कमवून खातो। इस्त्रीवाले दामू काका बाबांना म्हणाले। प्रश्न 3, प्रामाणिकपणा यासारखे आणखी शब्द लिहा। सज्जनपणा, ढोंगीपणा, वेडेपणा, आंधळेपणा, खरेपणा। प्रश्न 4, गोलातील शब्द लावून नवीन शब्द लिहा। उदाहरणार्थ इस्त्रीवाले, नंतर काय येणारे रिक्षावाले, भाजीवाले, फळावाले, झाडूवाले। प्रश्न 5, खाली शब्द वाचा व असेच लिहा। स्वयंपाक घर हे शब्द वाचून असेच लिहायचे आहे। तर बघा उत्तर। प्रश्न 6, वाक्य वाचा, क्रिया कोणती ते लिहा। क्रिया करणारी व्यक्ती कोणते ओळखा। योग्य रकान्यात बरोबर अशी खूण करा। इथे वाक्य दिलेले आहे, क्रिया दिलेल्या आहे। क्रिया करणारी व्यक्ती स्त्री, पुरुष किंवा इतर ते आपल्याला त्याच्या बरोबर अशी खूण करायची आहे। तर बघा, आईने पैसे मोजले, मोजले ही क्रिया आहे, ही आहे स्त्री, क्रिया करणारी व्यक्ती स्त्री। भाऊने कपड्यांच्या घड्या केल्या, क्रिया आहे केल्या, क्रिया करणारी व्यक्ती पुरुष। बाबांनी आईला पैसे दिले, क्रिया आहे दिले, क्रिया करणारी व्यक्ती पुरुष। दामू काकांनी खिशातून पैसे काढले, काढले ही आहे क्रिया, क्रिया करणारी व्यक्ती पुरुष। पिलू घरट्यात बसले, क्रिया आहे बसले, क्रिया करणारी व्यक्ती आहे इतर। प्रश्न 7, खालील वाक्यांतील अधोरेखित नामांची लिंग ओळखा। प्रश्न क्रमांक 6 प्रमाणे तक्ता तयार करून वहीत लिहा। इथं वाक्य, लिंग, क्रिया, क्रिया करणारी व्यक्ती इथं दिलेले आहे। वाचून व्यवस्थित सर्व लिहून घ्या। प्रश्न 8, रिकाम्या जागी योग्य नाम लिहा। वाक्यांतील क्रियापदे ओळखा। टिंबटिंब गवत खातो, घोडा, क्रियापद आहे खातो। टिंबटिंब पत्र लिहितो, उत्तर आहे अर्चना, क्रियापद लिहिते। टिंबटिंब पुस्तक वाचतो, रमेश पुस्तक वाचतो, वाचतो ही आहे क्रिया। टिंबटिंब गवत खाते, गाय गवत खाते, क्रियापद खाते। ते टिंबटिंब सुंदर आहे, चित्र आणि क्रियापद आहे। ते टिंबटिंब मोठे आहे, तळे, क्रियापद आहे। प्रश्न 9, रिकाम्या जागी योग्य क्रियापदे लिहा। सुधीर गोष्ट टिंबटिंब सांगतो, तो झाड उंच आहे। रोजी गाणे म्हणते, ती वेल हिरवीगार आहे। चौकटीत काही अक्षरे दिली आहेत, त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा। या शब्दांची कार्डे तयार करा। तर बघा, आडवे शब्द झाड, विमान, त्यानंतर फळ माकडे, खारीक कणीस, पतंग पान, नदी गाय, टरबूज हवा, धर हे आहे आडवे शब्द। त्यानंतर आहे झाडू पंखा, कपाट डबा, बासरी सरी, रीळ नर, रवा विळी, कप माकड,
गाजर, नळ, केस, ऊस. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.